काय नेमकी आता पोलिसांची ऍक्शन राहणार आहे? नमस्कार. परवा जे घटना घडली ज्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये वाद झाला, एक वैयक्तिक कारणावरून झालेले वादामध्ये एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चाकूने हल्ला केला. त्यामध्ये जे पीडित होते त्यांची काल दुर्दैवाने मृत्यू झाली आणि यामध्ये गुन्हा दाखल होऊन आगे अटेम्प्ट टू मर्डरचे कलमान्वये गुन्हा दाखल होता. आता त्याच्यामध्ये मर्डरचे कलम लागलेले आहे. या फिर्यादमध्ये नमूद असलेले दोन्ही आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे. या दुसरा आरोपी पोलीस विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पुढे त्यांच्यावर विभागीय स्तरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जयेश भिल हत्याकांडावर आदिवासी समाजाचा संताप. नंदुरबार शहरातील जयेश राजू भिल यांच्या क्रूर हत्येचा नवापूर येथील आदिवासी समाजाने तीव्र निषेध केलाय. तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन देत दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी ठाम मागणी करण्यात आली. 17 सप्टेंबर रोजी जयेश भिल यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी 9 ते 10 जणांवर गुन्हा दाखल असून एकाला अटक झाली. घटनेदरम्यान कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांना निलंबित करण्याची मागणी झाली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक मार्फत व्हावी अशी समाजाची मागणी आहे. कठोर कारवाई न झाल्यास आणि आरोपींना फाशीची शिक्षा न झाल्यास तीव्र आंदोलन व रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलाय. निवेदनावर सह्या केलेली नावे: माजी आमदार शरद गावित, विनायक गावित, विपुल वडवी, सुशीला कोकणी, अंजना वसावे, भालेराव कोकणी, संजय कांबळे, सकीरा गावित, सुरेश कोकणी, प्रियंका गावित, सूरज गावित, प्रकाश गावित, सरला पाडवी, सुमीन गावित, वताबाई वडवी, दलपत वसावे, राहुल वसावे, जयदीप वसावे, दिलीप गावित, प्रदीप वडवी, प्रभू कोकणी, वनील गावित, राहुल गावित, भिकू कोकणी, गोटल्या कोकणी, इलेश गावित, मनोज वडवी, रवी गावित, प्रशांत नाईक, धनील कोकणी. नंदुरबार शहरात जी दुर्दैवी घटना घडली, आमचा आदिवासी बांधव जयेश राजू भिल त्याचा खून करण्यात आला. त्या खुनातील जे आरोपी आहे संबंधित त्या आरोपींवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना मृत्यूदंड मिळाला पाहिजे. त्यासाठी आदरणीय आमचे नेते माजी आमदार शरददादा गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नवापूर तहसील ऑफिस तसंच नवापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे. आमची मागणी एकच आहे का नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात जर आदिवासीवरच असा हल्ला होत असेल तर कुठेतरी आदिवासींवर हा मोठा अन्याय आणि आदिवासी समाजातच राहून तिथं जर आदिवासीचे हल्ला होत असेल तर जे समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला मृत्यूदंड मिळालेला पाहिजे. त्याच पद्धतीनं जे तिथं पोलीस कर्मचारी सांगत आहेत की पोलीस कर्मचारी देखील तिथं उपस्थित होते, त्यांनी जी बघ्याची भूमिका घेतली ती देखील अत्यंत निंदनीय आहे. त्यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. धन्यवाद. काय नेमकी आता पोलिसांची ऍक्शन राहणार आहे? नमस्कार. परवा जे घटना घडली ज्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये वाद झाला, एक वैयक्तिक कारणावरून झालेले वादामध्ये एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चाकूने हल्ला केला. त्यामध्ये जे पीडित होते त्यांची काल दुर्दैवाने मृत्यू झाली आणि यामध्ये गुन्हा दाखल होऊन आगे अटेम्प्ट टू मर्डरचे कलमान्वये गुन्हा दाखल होता. आता त्याच्यामध्ये मर्डरचे कलम लागलेले आहे. या फिर्यादमध्ये नमूद असलेले दोन्ही आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे. या दुसरा आरोपी पोलीस विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पुढे त्यांच्यावर विभागीय स्तरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचे नंतर जे गुन्हे घडले त्यामध्ये सुद्धा जे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलेलं आहे. सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची अफवा किंवा गैरसमज पसरवणारी अशी संदेश कोणीही पाठवू नये आणि तपासाला हानी पोहोचेल किंवा तपासाला त्याचा विपरीत परिणाम होईल अशा प्रकारची जे व्हिडिओज आहे ते कोणी सोशल मीडियावर व्हायरल करू नये. विशेष करून जे घटना संबंधित व्हिडिओज आहे त्यांना कोणीही व्हायरल करू नये जेणेकरून तपासावर त्याचा विपरीत परिणाम होईल. या व्यतिरिक्त शहरामध्ये शांतता ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि सर्वांना माझा आग्रह आहे शांततेने पोलीस प्रशासनाचा सहकार्य करा आणि जे घडलेली घटना आहे ती दुर्दैवी आहे आणि त्यामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केलेली आहे आणि पुढे सुद्धा
त्यामध्ये जेवढा लवकर होईल तेवढा लवकर दोषारोपपत्र सादर करण्यात येईल. सर्वांना पुन्हा एकदा शांततेचं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवापूर बोलतोय, महाराष्ट्र ऐकतोय. चर्चा नवापूर, लोकशाहीचा बुलंद आवाज. संपादक गिरीश सोनवणे.